नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झाली आहे. त्यासोबत स्नोचा चालू आहे कालवा. त्याचा कालवा चालूच असतो. तो स्वयंपाक आवरलेला आहे. स्वयंपाकामध्ये मी आज छानसं बनवलेलं आहे उन्हाळ घेवड्याची शेंग, त्याची सुकी भाजी आणि चपाती बनवलेली आहे. आणि अहो गेले आहेत जेवण करून. आता आमचं चाललं आवरायचं. थोडे केस पांढरे झाले होते तर म्हटलं चला थोडं त्याला काळं करावं, कारण अजून पांढरे केस दिसण्याचं अजून तरी काही हे नाही आहे, म्हणून म्हटलं चला काळे करावेत. तर थोडेसे काळे म्हणजे कलर केलेला आहे. म्हटलं तो सुकतो आहे तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेते आणि मग पुढच्या कामाला लागते. तर आज आहे दाताची ट्रीटमेंट. आजपासून चालू होते. आज जाणार आहे मी वाईला. 4ची अपॉइंटमेंट आहे संध्याकाळची. तर रूट कनाल करणार आहेत आणि मागची दाढ आहे, त्याच्यामुळे थोडंसं भीती वाटते, पण बघूयात कसं काय होतं तसं. तर चला मी आता दाखवते तुम्हाला भाजी आणि मग जेवायला घेते. तर या सर्वांनी जेवण करायला. इथे बघू शकता छान अशी ही मी उन्हाळ घेवड्याची शेंग बनवलेली आहे. आणि ना संक्रांतीच्या वेळेस आपण शेंगसोला करतो, त्यावेळेस ह्या सगळ्या भाज्या मिक्स करून करतो. त्यावेळेसची तर ती जी टेस्ट असते ती तर काय वेगळीच असते आणि खूप छान लागते ही भाजी. तर ही भाजी आणि चपाती असं आजचा बेत आहे. जंतू बाबा, काय जंतू बाबा, नट्टू 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 नट्टू, म्हणजे नट्टा नट्टा नट्टू. हो लाडाला आलाय, लय लाडाला आलाय. कशा लाडाला आलाय कृष्ण? कृष्ण लब्बाड लब्बाड, म्हणजे नक्त नाक बघ कसलं दिसते, गुलाबी 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 है ना. पाव गांधड्या झोप. तर चला मंडळी, तयारी झालेली आहे. वाजले आहेत 3:45 आणि आता चहा घेते आणि निघते आहे वाईला, जी की दाताची ट्रीटमेंट आहे. तर ती आजपासून स्टार्ट करायची, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं. तर त्यासाठी आता भीती तर वाटते, पण केलं तर पाहिजेच नाही का. तर चला आता झालंच आहे, आवरलंच आहे सगळं आणि आता चहा घेते आणि मग निघते लगेचच. घरी आले, थोडंसं दुखतं आहे. गोळ्या आणलं त्या आता घेते. असं काही जास्त बोलायला जमणार नाही आहे, कारण आता दुखायला लागलं. भूल जशी उतरेल तसं ते जास्त दुखतं आहे. एकच बटाटा होता, अजून एक राहिला वाटतं, त्याच्यात घेऊन येते आणि खाऊन घेते पहिला गोळ्या.